पुढची बातमी बघूयात। नागपूरमधल्या पेपरफुटीच्या प्रकरणी भदंत महापंथ कॉलेजचे मुख्याध्यापक प्रदीप जांगडे यांना अटक करण्यात आली आहे। भदंत महापंथ ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेमध्ये अवास्तव लाभ मिळवून देण्याचे जांगडे यांचे प्रयत्न आधीपासूनच होते का, असाही सवाल सध्या उपस्थित होतोय। आणि या कॉलेजमधील विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र बदलून देण्यासाठी ते बोर्डाकडे वारंवार पत्र व्यवहार करत होते, अशी एक मोठी माहिती देखील समोर येते। मात्र बोर्डाने केंद्र बदलून दिलं नाही। एका विशिष्ट केंद्राची मागणी ते करत होते आणि यामागे गैरप्रकाराचं उद्दिष्ट होतं का, असा सवाल देखील नागपूर बोर्डाचे विभागीय अध्यक्ष शिवलिंग पटवे यांनी विचारला। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाचे प्रमुख डॉक्टर शिवलिंग पटवे आपल्यासोबत आहेत। या प्रकरणामध्ये सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे। पोलिसांनी एकूण 8 आरोपी याच्यात अटकेत आहेत। याच्यामध्ये एका शाळेचे मुख्याध्यापक पण आहेत आणि एक अनुदानित शाळेतील शिक्षक पण आहे। तर हे पोलिसांच्या चेनचा तपासणीचा हा भाग आहे आणि नक्कीच पोलीस याच्यामध्ये शेवटापर्यंत जो सूत्रधार आहे ज्याने हे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला पोलीस अटक करतील याची शिक्षण विभागाला नक्कीच खात्री आहे। हे जे मुख्याध्यापक आहेत ते त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शहरातील जी अन्य केंद्र मिळालेली होती ती बदलून मागत होती। तर आता ज्या पद्धतीने त्यांना म्हणजे अटक झालेली आहे त्यांचा याच्यात सहभाग दिसून येत आहे। नक्कीच मग गैरप्रकार करण्यासाठीच ते त्यांचे विद्यार्थी बदलून मागत होते, जे आम्ही मंडळांनी स्पष्ट त्यांना नकार दिलेला होता की कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्र बदलून मिळणार नाही आणि नक्कीच त्यांचा गैरप्रकार करण्याचा हा हेतू असू शकतो। यामध्ये कॉपी होणार नाही यासाठी समाजाचा सुद्धा सहभाग तितकाच महत्त्वाचा असतो। आपण म्हणजे आम्ही प्रशासकीय यंत्रणा म्हणून कोणत्याही पातळीवर कसलाही लॅक्युना राहणार नाही, कुठेही गैरप्रकार होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। आमची सगळी यंत्रणा सज्ज आहे। आमचे केंद्र संचालक असतील, कस्टोडियन असतील, आमचे रनर असतील, वर्गावरील पर्यवेक्षक असतील, हा झालेला प्रकारही आमच्या पर्यवेक्षकांनीच काढलेला आहे आणि जसं आम्हाला कळालं बोर्डाला तातडीने आम्ही त्यावर कार्यवाहीसुद्धा केलेली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।